मार्कमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणं मे बी मोस्टली पॉसिबल नाही आहे. आणि ते विषय घेऊन त्यांनी चर्चमध्ये आले होते एकदा, मला आठवत पण नाही कधी आले होते. त्यांनी साक्षीत सांगितलं की एकदा त्यांनी आले आणि त्यांनी मला ते विषय सांगितला. मी त्यांना म्हटलं सिस्टर तुम्ही रात्रीचं प्रार्थना करा म्हटलं, नाईट प्रेयर करा म्हणतो तुमच्या लेकरासाठी म्हटलं, परमेश्वर देईल म्हटलं. मी प्रत्येक व्यक्तीला एकच प्रश्न विचारतोय की तुम्ही विश्वास करताय का परमेश्वर देऊ शकतोय? तर तुम्ही विश्वास करत नाही की देव देऊ शकतोय, तर माझा पण टाइम करते म्हणून तुमचा पण टाइम करते. कारण का देवाचं वचन जो परमेश्वर नाही तुम्ही विश्वास करा की देव आहे. पहिला ते विश्वास पाहिजे की परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो. मग त्यांनी नाईट प्रेयर सुरू केली. मला माहित नाही, त्यांना मी सांगितलं 12ला सुरू करा, 1 पर्यंत करा. त्यांनी कितीपर्यंत केली मला माहित नाही. 2-3 दिवस गेले आणि त्यांनी म्हटले की मी कॅल्क्युलेशन केलं की ॲटलिस्ट प्रायव्हेट कॉलेजला जरी मिळालं, एवढी कुवत नाही त्यांची डोनेशन फी भरण्याची, पण जरी प्रायव्हेट कॉलेजला मिळालं तर अशा कॉलेजला मिळू दे जिथं डोनेशन पण कमी आहे, जिथं फी पण तिला कमी बसेल. कारण का खरंच त्यांचं एवढं कॅपॅसिटी त्यांनी फी भरू शकतो. आणि जसं त्यांनी प्रार्थना सुरू केली 3 का 4 दिवसानंतर त्यांना कॉलेजमधून फोन आला. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं, हे तुमच्या मुलीचं नाव काय? ते होय म्हटले. ते म्हणले असं असं मी या गव्हर्नमेंट कॉलेजमधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही एक सीट अलॉट केली आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये विदाऊट डोनेशन, विदाऊट एनी फी. त्या मुलगीला परमेश्वर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन देईल. हालेलुया, 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 हालेलुया. हे महान काम नाही. एक व्यक्ती ज्यावेळी ती मुलगी पास आउट होईल, मला माहिती तिला देव हुशार आहे, चांगलं पॅकेज देईल, तिची लाईफ तिथनं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं फायनान्शियल लाईफ पूर्णपणे चेंज होईल. हालेलुया. अशासारख्या पुष्कळ गोष्टी करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला निवडलंय आपल्या प्रार्थनेद्वारे. पण पुष्कळ वेळा आपल्या हातातून त्या गोष्टी होत नाहीत ज्या गोष्टी व्हायला पाहिजे. जे महान काम परमेश्वर करायला निवडलंय, महान काम काय? एखाद्या व्यक्ती म्हटलं माझं बिझनेस चालत नाही, तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा आणि त्याला चॅलेंज करून म्हणायचं की चालतंय. आणि ज्यावेळी त्याचा बिझनेस चालत, ते आश्चर्य करलं की कसं काय हे झालं. काय तू म्हणू शकताय की माझा परमेश्वर मला निवडलंय ते काम करण्यासाठी, पण पहिला ते व्हायला पाहिजे. हालेलुया, पहिला ते व्हायला पाहिजे. ते क्लास 1 पोस्ट आपल्याकडे असायला पाहिजे, आपला बिझनेस ग्रो करायला पाहिजे, आपले लेकर उच्च शिक्षित असायला पाहिजेत. देवाचं वचन आहे तुम्ही विपुल फळ दिलं नाही, तुम्ही स्वर्गीय पित्याचा गौरव होते. तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी रडत बसला, तुम्ही कर्जात अडकले, तुम्ही व्याजामध्ये अडकले, त्यामध्ये परमेश्वराचं गौरव, त्यामध्ये परमेश्वराची महिमा नाही. तुम्ही एका ऍडमिशनसाठी समजाले लोकांकडे शिफारिश करत फिरायला, त्यामध्ये परमेश्वराचं गौरव नाही. गौरव कशामध्ये? मला माहिती आहे माझ्याकडे मार्क नाही, पण मी आज प्रार्थना करणार आहे, मी स्वतः त्या प्रार्थनेमध्ये वतून देणार, माझा परमेश्वर मला देणार. आणि जेव्हा ते परमेश्वर मला ते कॉलेज देतो, माझ्याकडे मार्क असो किंवा नसो, जेव्हा परमेश्वर मला ते देतोय, ते दाखवतोय की खरंच परमेश्वर मला महान कामासाठी निवडलंय. आणि तुमच्याकडे एज्युकेशन असो किंवा नसो, स्किल क्वालिटी असो किंवा नसो, जर देवाचं वचन सांगते ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वर तुम्हाला निवडलाय महान कामं करण्यासाठी, तर तुमचा माझा अधिकार आहे की आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या लेकरांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या पत्नीसाठी मोठ्या मोठ्या ज्या चॅलेंजिंग प्रार्थना आहेत त्या करायला पाहिजे. परमेश्वर नाही निवडला की तुम्ही मध्यमवर्गीय जीवन जगावं किंवा खालच्या स्तराचं जीवन जगावं, पण पुष्कळ लोक जगा लागलेले. त्याचं कारण आहे 3 महत्वाची कारण आपण आज बघणार आहे का देवाची महान कामं आपल्याकडे होत नाहीये. 2-3 आठवड्या मागं चर्च झालं, वचन संपलं आणि वचन संपल्यानंतर प्रार्थना करायला सगळे जेवून घरी गेले. मी बसलो होतो चर्चमध्ये, कारण मला सांगितलं जायचं होतं. एक लेडीज तिच्या लेकराला घेऊन आली आणि ज्यावेळी ती लेडीज घेऊन आली, मला माहित नव्हतं त्यांचं काय विषय काय नाही. ते लेकरू त्याने आणलं आणि ते लेकरू त्या लेडीजनं पकडलं होतं, कारण का त्याला फुल बॉडी पॅरालिसिस आहे त्या लेकराला. आणि काय झालं की त्याचं हार्टचं ऑपरेशन झाले, मला वाटतं 5 वर्षाचं बाळ आहे, त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं. आणि हार्ट ऑपरेशन झालं, ज्यावेळी त्याला ते गुलीचं इंजेक्शन देतात त्यावेळी ती भूक त्याला जास्त झाली. त्यानंतर ते लेकरू अजून पॅरालिसिसमध्ये गेले आणि त्यांना कोणतर वचन सांगितलं, सुवार्थ सांगितली की ते या बरं होते. मग ते त्या बाळाला घेऊन आले आणि ज्यावेळी त्याने घेऊन आले ते बाळ त्याने असं पकडलं. आणि ॲक्च्युअलमध्ये मला ते बाळ पकडलं म्हणजे तुमचं, कारण का त्या बाळामध्ये आपण म्हणतोय की जे मनका जे माणसाचं असते की नाही ते स्थिर नाही, ते खूप कमकुवत आहे. तुम्ही जर त्याला असं पकडला तसं जेली खाली सटकते तसं ते बाळ खाली सटकायचे. इतकं म्हणजे त्याच्यात ताकदच नाही, टोटली पूर्णपणे
पॅरलाइज पूर्णपणे. हालेलुया, हालेलुया. मला माहिती आहे की परमेश्वर मला का निवडले, आणि मला वाटलं तर तुम्हाला सांगायचे परमेश्वर तुम्हाला का निवडले. कारण जो परमेश्वर मला अधिकार दिला, जो परमेश्वर माझ्यासाठी मेला, तो सेम परमेश्वर तुम्हाला अधिकार दिला, तो सेम परमेश्वर तुमच्यासाठी मेला. जर माझी प्रार्थना परमेश्वर ऐकते, का तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकत? ते मी बाळ घेतलं, सोन्या होता माझ्यासमोर, बाळ घेतलं, त्याला तेल लावलं, प्रार्थना केली, सोन्याला म्हणलं त्याला पकडल्यानंतर ते बाळ त्याला उभा केलं, ते उभं राहत नव्हतं कारण त्याच्या पायात ताकद नाही. तुम्ही सोडला की पडला. त्याला कसं पण सोडायला पकडायला लावलं, पूर्ण खाली लोमत होतं असं. त्याला तेल लावून प्रार्थना केली, त्या मम्मीला म्हटलं घरला घेऊन जावं म्हटलं, आणि तेल दिले म्हटले त्याला लावा, आणि एवढंच म्हणायचं म्हटलं माझं लेकरू थांबणार, माझं लेकरू बरं होणार, एवढंच कबूल करायचं म्हटलं या गोष्टी. ते म्हटले पहिला चालत होतं पण आता खूप नाही झाली. म्हटलं पहिला काय तर मला त्यानं फरक पडत नाही. मी आता जी प्रार्थना केली, मी जे सांगतो ते करा. पुष्कळ वेळा महत्वाचं असतं की तुमच्या प्रार्थनेवर तुम्हाला विश्वास पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही स्वतःच्या प्रार्थनेवर विश्वास करताय का? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या लेकराला घेऊन मी प्रार्थना केली, आणि आठवडाभर मी त्या लेकरासाठी प्रार्थना करायचो. ज्या ज्या गाडीचं पण डोळ्यासमोर यायचं, कामाचं डोळ्यासमोर यायचं, मी देवाला एकच प्रार्थना करतो, देवा त्याला बरं कर. का? कळू दे की तू जिवंत परमेश्वर आहे. देवा त्याला बरं कर, देवा त्याला बरं कर. आणि नेक्स्ट संडे त्याची आई बोलली, परत त्याला असंच घेऊन आली. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही विश्वासाने प्रार्थना करताय, सैतान चारही बाजूने प्रयत्न करतोय की तुम्हाला विश्वासात कमकुवत करावं. ज्यावेळी ती घेऊन आली त्यावेळी मी त्या लेकराकडे बघितलं, मी आतनं जरा हे झालो, देवा म्हटले अजून बरं झालं नाही. एकदा तुम्ही सांगितलं की देव बरं करतोय, मी एकदम कॉन्फिडन्सनं बोलतोय, आणि हाय तशी त्याची अवस्था आहे. मी म्हटलं असू दे, लेकराला माझ्याकडे द्या. जेव्हा मी लेकराला घेतलं तर मी बघितलं काय तर लेकरू हातातून सुटत नाहीये. त्यानं माझा हात पकडून स्थिर आहे. तर देवा धन्यवाद, काय तरी चमत्कार केलाय. मी सोन्याकडे दिलं, सोन्याला म्हटलं याला उभं कर म्हणून, आणि सोन्याने त्याला उभं केला, आणि एकदम लाईटली पकडलं होतं सोन्यानं. असं नाही, लाईटली. मी 6 मिनिटं प्रार्थना करायचो, 6 मिनिटं ते पोरगं उभं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. पॉल म्हणतोय की जे आम्ही बघतो तसं आम्ही चालतो, जे आमचा विश्वास सांगतोय, माझ्या विश्वासात मी बघतो ते लेकरू बरं आहे, आणि ज्यावेळी त्या विश्वासाने प्रार्थना करतोय त्यावेळी त्या गोष्टी होतात. 6 मिनिटं ते लेकरू थांबले. सोन्या मागच्या वेळी असं पकडायला लागत होतं, सुटलं पडायचं. सोन्या एकदम लाईटली पकडलं असं, चालवत चालवत त्याच्या आईपाशी घेऊन दिलं. हालेलुया. डॉक्टर म्हटलं ऑपरेशन होऊ शकत नाही मला त्याचं, फ्युचरमध्ये पण नाही, आता पण नाही. हे आश्चर्य करण्याची गोष्ट नाही. हालेलुया. हे महान काम नाही. विचार करा, जर तुम्ही तुमच्या पैलवानाकडे अशी प्रार्थना करून जर असे चमत्कार व्हायला लागले, किती वेळ लागत त्यांना ख्रिस्ताकडे यायला. हालेलुया. पास्टर इथं माझं डोकं दुखल्यावर मी प्रार्थना करू, ते बरं होत नाही, हे काय बरं होणार? प्रॉब्लेम तेच आहे. हालेलुया. मी प्रार्थना करून माझी एक्झाम पास होईना झाली, आणि तुम्ही मला क्लासवरचं सांगायला. प्रॉब्लेम इथंच आहे की तुम्हाला माहित नाही की परमेश्वर का निवडले. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला माहित नाही त्याच्याकडे काय अधिकार आहे, तोपर्यंत तो वापरू शकत नाही. आणि आपण आज तेच 3 कारण बोलणार की का, ज्या कामासाठी परमेश्वर मला निवडलाय त्या गोष्टी माझ्याकडे का होत नाही, त्याची 3 कारण आहेत. हालेलुया. साक्षी विचार वचन ऐकायला नीट विचार, वचन ऐकायला. हालेलुया, हालेलुया. पहिलं कारण लिहून घ्या. 3 कारण, त्यातलं पहिलं कारण आहे एक हृदय आणि स्लॅश करून गर्व. हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या. यिर्मया 17 अध्याय 10 वचन पहा. यिर्मया चॅप्टर नंबर 17 वर्स नंबर 10. यिर्मया 17:10. प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. नीतिसूत्रे 16 अध्याय 5 वचन. 16:5.
जो हृदयात गर्विष्ठ आहे तो प्रत्येक जण यहोवाला वीट असा आहे, खचित तो दंडा वाचून असणार नाही. याकोब 4:6. काय वचन तुम्हाला देतो मग आपण पुढे जाऊ. याकोब 4:6. जुन्या काळामध्ये गावात तुम्हाला याकोब 4:6. 6. तो अधिक कृपा देतो, म्हणून तो म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो, परंतु नम्रजनास तो कृपा देतो. पहिले पेत्र 5:5 हे शेवटचं वचन. पहिले पेत्र 5:5. त्याप्रमाणे तरुणांनो तुम्ही वडिलांच्या अधीन असा. वाचा पुढे वाचा. खाली पण वाचा. आणि तुम्ही सर्वजण एकमेकाच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस कृपेचे दान देतो. हालेलुया. या सगळ्या वचनामध्ये परमेश्वर 2 गोष्टीविषयी बोलला. एक हृदय आणि एक गर्व. का परमेश्वर पुष्कळ वेळा तुम्ही एकासाठी प्रार्थना करता तिथं का उत्तर देण्याचं कारण आहे? तुम्हाला माहिती आहे परमेश्वर शाऊलला निवडला राजा होण्यासाठी. हालेलुया. इस्रायलचा पहिला राजा कोण आहे? शाऊल आहे. दूर दूर पर्यंत परमेश्वर दावीदाविषयी योजना नाही केला. देवाचा पहिली चॉईस दावीद नव्हता, पहिली चॉईस शाऊल होता परमेश्वराची. हालेलुया. हालेलुया. पण शाऊल कधीच आणि कधीच देवाचं महान सामर्थ्य, देवाचं जे आपण म्हणू शकतो की फायनल ब्लेसिंग असते, समजायला सगळ्या बाजूने शांती, धन दौलत संपत्ती, या हे जे फायनल ब्लेसिंग आहे ते शाऊल कधी बघू नाही शकला त्या जीवनामध्ये. का? त्याचं हृदय परमेश्वरापासून भटकलं, दुसरं त्याच्यामध्ये गर्व आला आणि याच्या चलते परमेश्वर दावीदाविषयी प्लॅन केला. अशा पुष्कळ योजना जे तुमच्या जीवनामध्ये करणार होता, 30 वर्षाचा असताना, 20 वर्षाचा असताना, 15 वर्षाचा असताना, करायचं येणाऱ्या 10 वर्षात परमेश्वर करणार आहे. पण ते डिपेंड करते या गोष्टीवर की काय माझं हृदय परमेश्वराशी प्रामाणिक आहे. हालेलुया. हालेलुया. निर्णयामध्ये परमेश्वर हृदय पारखतोय. आज हे जे हृदय अडचणीत आहे, अडचणीत असताना सगळे प्रामाणिक असतात, अडचणीत असताना सगळे अभिषिक्त असतात, अडचणीत असताना सगळे मी म्हणतो की प्रार्थनाशीलच असतात. विषय कधी आहे? जेव्हा अडचणीत तुम्ही बाहेर पडताय, जेव्हा आशीर्वाद यायला सुरू होते, जेव्हा छोटा मोठा परमेश्वर आशीर्वाद देतोय, त्यानंतर काय तुमचं हृदय तितकंच परमेश्वराशी प्रामाणिक आहे आणि काय तुमच्यामध्ये तितकीच नम्रता आहे जितकी पहिला होती. हालेलुया. महान काम करण्यासाठी परमेश्वर निवडलाय, पण का माझ्या जीवनामध्ये देवाचे महान काम मी बघू शकत नाही? का माझ्या हातानं मी महान काम करू शकत नाही? का माझ्या हाताने एक मोठं ब्लेसिंग माझ्या लाईफमध्ये, माझ्या परिवारामध्ये मी बघू शकत नाही? त्याचं पहिलं कारण करायचं हे आहे की काय माझं हृदय परमेश्वराच्या बरोबर आहे आणि काय माझ्यामध्ये नम्रता आहे. कारण परमेश्वर देवाचं सांगते, परमेश्वर गर्विष्ठाचा विरोध करतोय, नम्र लोकांना परमेश्वर प्रीती करतो. हालेलुया. हालेलुया. एक व्यक्ती होता, त्याच्यासाठी खूप प्रार्थना करतो, तेव्हा त्याला फायनान्शियल प्लेस केलेला, फायनान्शियल प्लेस केलेला, फायनान्शियल प्लेस केला आणि देवाने त्या व्यक्तीला बिझनेस दिला. ते खूप चांगलं होतं. अडचणीत असताना सगळे चांगले असतात. हालेलुया. सगळे दूत आहेत, कोण गॅब्रिएल आहे, कोणी खायला आहे. आणि आम्ही प्रार्थना करायचो, तेव्हा ब्रदर चांगला आहे, त्याला ब्लेस करेला, फायनान्शियल स्टेबल कर, त्याला म्हणजे त्याचं काय तर दे जेणेकरून याचं फायनान्स चांगलं होईल. आणि दर मी ते पैसे रडायचे, तेव्हा काय तर करून आम्ही खूप वर्ष प्रार्थना करतो त्यासाठी. आणि प्रामाणिक, नम्र, सगळ्या गोष्टी. आणि कालांतराने परमेश्वर त्याला एक बिझनेस दिला. हालेलुया. काय दिला? मनुष्य सर्व गोष्टीपेक्षा हृदय जास्त कपटी आहे. हे तुम्हाला कळू पण देत नाही की हे देवाचा संघ आहे की देवाच्या विरोधात आहे. कालांतराने त्याला एक बिझनेस दिला आणि जसा बिझनेस आला, पैसे आला सुरू झाले, जसं पैसे आला सुरू झाले तसं व्यक्तीचं बोलण्याचं टोन बदललं.
जसं पैशाला सुरू झाले तसं प्रार्थना देण्याची वेळ चेंज झाली. जसं पैशाला सुरू झाले तसं त्या व्यक्तीला वचनामध्ये फळ दिसायला सुरू झाले. जसं पैशाला सुरू झाले तसं त्या व्यक्तीला बाकीचे किती बाद आहेत मी किती चांगले दिसायला सुरू झाले. काय कारण आहे की परमेश्वर का काही लोकांना आयुष्यभर श्रीमंती देत नाही, का आयुष्यभर परमेश्वर त्यांना ब्लेस करत नाही? त्याचं कारण आहे देवाला माहिती आहे ज्या क्षणाला मी याला ब्लेस करणार हे जर हृदय माझ्यापासून ऑलरेडी लांब आहे. ज्या क्षणाला मी आशीर्वाद देणार त्या क्षणापासून हे व्यक्ती अजून माझ्यापासून लांब जाणार, अजून पाप करणार. हालेलुया. जे व्यक्ती प्रेसिडेंट त्यांना मान खाली घालून सगळ्यांना रिस्पेक्टफुली बोलायचा ते व्यक्ती एक वेळ आली स्वतः चूक कबूल करायला तयार नाही. पण सेम व्यक्ती जे दूत होता, हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड, सेम व्यक्ती जे अडचणीत असताना प्रार्थना उपवास वचन सेवकाई हे ते 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 आज नथिंग, काहीच नाही. बरं देवाने काढून घेतलं का दिलेलं नाही. पण एक गोष्ट होत आहे काय की जर देव एखादी गोष्ट देतोय आणि तुमचा स्वभाव परमेश्वराच्या प्रती, तुमचा स्वभाव सेवकाप्रती, तुमचा स्वभाव मंडळीप्रती बदलतोय, त्यानंतर जी गोष्ट परमेश्वर दिलाय त्यामध्ये वाढ होत नाही, तेवढंच राहते. एक स्थिरता येते, बास त्याच्यावरती तुम्ही ग्रो करत नाही कधी आयुष्यामध्ये. शाऊल ज्यावेळी पाप केला त्याला गर्व आला. शमूएलला म्हटला लोक बघायला म्हटलं माझ्या चल म्हटला. हालेलुया हालेलुया. दणक्यात देवाने राज्य काढून घेतलं, बरोबर आहे. आत्मिक रूपेने देव काढून घेतला, पण किती वर्ष लागले दावीदाला राजा होण्यासाठी. परंतु त्या एवढ्या वर्षामध्ये परमेश्वर कधीच शाऊलाला सर्व बाजूने शांती दिला नाही. कधीच त्याचं राज्य परमेश्वर वाढू दिलं नाही. जितक्या वर्ष अभिषेक गेल्यानंतर जितक्या वर्ष शाऊल जगला तितक्या वर्ष अडचणीत जगला, युद्धामध्ये जगला, त्रासामध्ये जगला. कोण? जे शाऊलला परमेश्वर दावीदाच्या अगोदर निवडला की हे माझ्या प्रजेचा राजा व्हायला पाहिजे, पण तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच देवाचं खरं ब्लेसिंग बघू शकला नाही. तुम्ही आज कसा यायला फरक पडत नाही. तुम्ही आज जसं आहे किती वर्ष तसं राहू शकताय. काल मी क्षमा मागितली म्हणून देव मला ब्लेस करायला पाहिजे नाही. काल तुम्ही जी क्षमा मागितला त्याच प्रामाणिकपणेनं त्याच नम्रतेनं तुम्ही किती वर्ष लोकांना क्षमा मागू शकताय. हालेलुया हालेलुया. करणं महत्वाचं नाही, करत राहणं महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी गर्व माणसामध्ये येतोय, ज्यावेळी माणसाचं हृदय परमेश्वरापासून दूर जाते, त्या व्यक्तीला परमेश्वर कधीच चढून जाऊ देत नाही. एक लेवल ठेवतोय, त्याच्यावरती त्याच्या लाईफ मध्ये जात नाही. आज आपल्या भारतामधलं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे माहिती आहे? हालेलुया. जनरल नॉलेज क्वेश्चन आहे. कोण आहे? हालेलुया. अंबानी. आपल्या देशातला सगळ्यात मोठा क्रिकेट प्लेअर कोण आहे? वेगवेगळं असू शकते, बरोबर आहे. कोणाला जे आवडते तेच मोठं आहे. ठीक आहे, एक उत्तर मी घेतो, तुमच्यातनं कोणतरी एक सांगा कोण आहे. आणि असं पण नाही आपल्यामध्ये ज्यांनी क्रिकेट बघितलं नसेल. एवढं प्रामाणिकपणा, एवढं साजूकपणा नको आहे, मला माहिती आहे. हालेलुया. कोण आहे? कोण? धोनी. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली. ओके. आणि मागं तुम्ही बघत नाही, न्यूज वाचत नाही, एवढं प्रामाणिक मी पण नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण आहे म्हटला? कोण म्हटलं कोहली, कोण सचिन, समजाले? कोण म्हटलं धोनी, काकाचा फेवरेट आहे रोहित, बरोबर आहे. बर आता मला सांगा जगातला आपल्या भारतामध्ये कोण ख्रिश्चन व्यक्ती सगळ्यात जास्त म्हणतात? माहिती आहे तुम्हाला त्याचं नाव? मला पण माहिती नाही. किती यशस्वी विश्वास ठेवणारे लोक क्रिकेट खेळायला एकाच असतात. का? आपला परमेश्वर घेऊन जाऊ शकत नाही, आपला परमेश्वर ते आपल्याला देऊ शकत नाही. किती क्लास वन ऑफिसर तुम्ही पेपरला वाचताय की सॅमसन नावाचा हे झाला, हे क्लास वन ऑफिसर झाला, रुथ नावाचा क्लास वन ऑफिसर झाला, डेव्हिड नावाचा क्लास वन ऑफिसर झाला. किती वाचताय तुम्ही? झिरो वाचला असता आपल्याला न्यूजपेपर वाचत असतात, आलं पण नसतं न्यूजपेपरमध्ये कधी. का? आपला परमेश्वर देऊ शकत नाही आपल्याला. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
वेळी तुमचं मन परमेश्वराबरोबर नाहीये. काही नसताना जर मी एखाद्याला प्रामाणिकपणे क्षमा मागू शकत नाही, काय गॅरंटी की ज्या दिवशी देव मला ब्लेस करत आणि देव त्या महान स्थानावर मला घेऊन जाईल त्यावेळी मी देवाला गौरव देईन, त्यावेळी मी परमेश्वराचं नाव उंच करेन. काय गॅरंटी? हालेलुया. मला सांगा, आपला परमेश्वर तुमच्या बिझनेसला असं नेऊ शकत नाही का वर की तुमच्या गावामध्ये तुम्ही सगळ्या श्रीमंत म्हणाल? अब्रामाचा आशीर्वाद आपण बघतोय. अब्राम इतका श्रीमंत झाला की तिथं राजाला टक्कर द्यायलाय. ते राजा सैन्यापेक्षा जास्त सैन्य याच्याकडे. कोण? येशूवर विश्वास ठेवणारा. फक्त आवाज ऐकून बाहेर पडला. तुम्ही मी आवाज ऐकून नाही बाहेर पडला, आपल्याकडे जिवंत वचन आहे. आज जर एखादी गोष्ट माझ्या जीवनात होत नाही तर मी बायबल घेऊन देवाला म्हणू शकतो, देवा तुझं वचन आहे आणि माझ्या जीवनात व्हायला पाहिजे. का होत नाही? अब्रामाकडे काय शोधायला फक्त आवाज ऐकून. सगळ्यात दुःखद घटना काय माहिती आजच्या ख्रिस्ती जीवनाची? की जुन्या काळातले लोक जास्त सामर्थ्यात चालले नव्या काळातल्या लोकांपेक्षा, आपल्यापेक्षा. जे की आपण चालवलं पाहिजे, कारण त्यांच्यावर तितकं सामर्थ्य जितकं आपल्याकडे, त्यांच्यावर तितके अधिकार जितके आपल्याकडे. त्याने आबा बाबा हात मागू शकत नव्हते. तुम्हाला मला अधिकार आहे की परमेश्वर आबा आणि बाबा हात मागू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काल पण पसंत बोलत बसलो होतो योसेफाविषयी. योसेफ कोण झाला? फायनान्स मिनिस्टर. ते तुम्ही असं वाचताय म्हणून. योसेफ पूर्ण इजिप्तचं फायनान्स हँडल करायला. क्लास 1 ऑफिसर आहे तो, फायनान्स मिनिस्टर आहे. कोण योसेफ आहे? जे तुरुंगात पडला, जे आपल्या लहानपणी बापापासून त्याला पळून जावं लागले, त्याला क्षमा करा, त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला बापापासून दूर व्हावं लागलं. जे जेलमध्ये तुरुंगात झालाय, कैदी. परमेश्वर त्याला ब्लेस केला, तो व्यक्ती फायनान्स मिनिस्टर झालाय. त्यापेक्षा बेटर आपली अवस्था आहे, त्यापेक्षा बेटर नॉलेज आपल्याकडे. का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. युसेफकडे नॉलेज होतं, थोडं होतं. शर्मनाकडे थोडं होतं. का? तर परमेश्वर त्यांना दिला. आणि बायबल सांगते, पॉल म्हणतोय की परमेश्वर जे वचन आहे, प्रारंभी शब्द शब्द देवाबरोबर शब्दच देव आहे. जे वचन परमेश्वर आहे. आणि पॉल म्हणतो की जे वचन तुमच्या बरोबर आहे, आता ते तुमच्या आतमध्ये. मग ज्या व्यक्तीनं शर्मनाला विजडम दिलं, नॉलेज दिलं, ते स्वतः परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे. मग कुणाकडे नॉलेज जास्त? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. समजा मी काय सांगतो, ज्या व्यक्तीनं त्याला क्लास 1 ऑफिसर बनवलं, ते स्वतः परमेश्वर आपल्या आतमध्ये. कुणामध्ये सामर्थ्य जास्त? त्याच्यामध्ये का आपल्यामध्ये? तुम्ही डाऊट मध्ये. हेच प्रॉब्लेम असते. वचन माहित नसलं की डाऊट असते. जिथं डाऊट आहे ते देवाचे चमत्कार काम करत नाही. कुणामध्ये जास्त सामर्थ्य? त्याच्यामध्ये का आपल्यामध्ये? हालेलुया. कुणामध्ये जास्त नॉलेज आहे? त्याच्यामध्ये का आपल्यामध्ये? का? परमेश्वर स्वतः आपल्या आतमध्ये. तरी पण किती क्लास 1 ऑफिसर आपण बघतो. हालेलुया. का परमेश्वर तिथं घेऊन गेला? जे पोटिफाराच्या घरामध्ये त्याने संधी होती बेबिचार करायची, पळून गेलाय. ना त्याच्याकडे वचन आहे, ना तो परमेश्वरला बघितलाय. त्याला काय माहिती? तेवढंच माहिती आहे की आपला बाप कुठल्या परमेश्वराची आराधना करतोय आणि त्याला ही गोष्ट चालत नाही. परमेश्वर कुठला कुठे नेऊन बसवत नाही. तुमचं लेकरं आहे समजाले आणि त्याला गाडी 120 ने पळवायची सवय आहे. तुम्ही त्याला गाडी देणार? गाडी तुमचीच आहे. भारी गाडी घरामध्ये असेल पण तुम्ही देत नाही. तुम्हाला माहिती आहे हे डोकं शान नाही. दिलं तर काय करेल, इथनं 60च्या स्पीडनं जाईल, तिथनं 120 ने पळवू. देवाला माहिती आहे ज्या दिवशी मी देणार 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, 4 महिने प्रामाणिकपणे हल्ले प्रेस आउट करत, त्यानंतर 120 ने काय? हालेलुया, 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 हालेलुया. का होत नाही? माझं हृदय आणि माझ्या मनाला. पहिला बघायचं रोज की परमेश्वर माझं हृदय तुझ्यासमोर नीट आहे. म्हणते हे परमेश्वर मला तुझे वचन माझ्या हृदयात ठेवलं, जेणेकरून माझं हृदय तुझ्या विरोधात पाप करू नये. आश्चर्याची गोष्ट आहे की जो परमेश्वर ज्यानं पृथ्वी बनवली, ज्यानं सगळं बनवलं, त्या परमेश्वर आपण लेकर आहे. आणि आपल्यातला एकही व्यक्ती श्रीमंत नाही देशामध्ये, जे लिस्टमध्ये पण येत नाही. आपल्यातला बोटावर मोजण्यासारखे पण असे लोक नाही की जे क्लास 1 ऑफिसर आहेत. का? परमेश्वर पक्षपात आहे? नाही. जर मी म्हटलं परमेश्वर अंत करून बघतोय. का? परमेश्वर
दानिएलला क्लासरूम ऑफिसर बनवला, कॅबिनेटमध्ये राजदरबारात होता दानिएल. कॅबिनेटमध्ये परमेश्वर घेऊन गेला. का घेऊन गेला? ज्यावेळी त्याला संधी होती पाप करायचं, राजाच्या मेजावरच खायचं, त्याला कळालं हे कितीतरी सुटेबल असेल, कितीतरी चांगलं असेल, परंतु हे परमेश्वरला चालणार नाही. ज्या परमेश्वराची मी सेवा करतो त्याला चालणार नाही. कोण परमेश्वर माहितीये? त्या परमेश्वर दानिएलला गुलामीत पाठवले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दानिएल वगैरे त्यावेळी राजाच्या घरात नव्हते, पण सगळ्यांना दणक्यात गुलामगिरीत पाठवलाय. अशा वेळी सोपं आहे का? आपण असतो काय गुलाम बनून डाळ भात खाण्यापेक्षा मटण मिळाले, चिकन मिळाले, तंदुरी मिळाले, इकडं देवा धन्यवाद, माझी प्रार्थना ऐकली. येशू सारखा कोणी नाही, त्यासारखा कोणी नाही, कोणी नाही. गाणी चालू झाले असेल म्हणला नाही, ही गोष्ट चालत नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. विचारा तुमचं हृदय नीट आहे का? एका मिनिट बघून विचारायचं, तुमचं हृदय नीट आहे का? बरोबर. हालेलुया. कारण का त्याला इझी चान्स होता पाप करायचा. समजाले? इझी चान्स होता त्याला पाप करायचा. कारण का राजाने म्हटलं चारा यांना. कोण विचारलं असतं का दानिएलला तू का खाल्ला असता? आणि म्हणू शकला असतं राजाने सांगितले बाबा खायला पाहिजे, मारून टाका. जोपर्यंत आपलं हृदय परमेश्वराकडून नीट नाही, जोपर्यंत आपण नम्रतेमध्ये चालत नाही, तोपर्यंत समजायला तुम्ही किती एज्युकेटेड, किती स्किल्ड असाल, किती देव महान असू दे, तोपर्यंत किती चांगल्या क्वालिटीसाठी देव तुम्हाला बनवलं असेल, किती चांगल्या कामासाठी देव तुम्हाला बनवलं असेल, तोपर्यंत देव तुम्हाला घेऊन जात नाही. जोपर्यंत तुमचं हृदय नीट होत नाही परमेश्वराचं, जोपर्यंत तुमचा मार्ग नीट होत नाही परमेश्वराचा. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. हे शब्द आहे की चर्चमध्ये बसून 2 तास वचन ऐकून असे पुष्कळ लोक आहेत त्यांचं हृदय परमेश्वरासमोर प्रामाणिक नाही. असे पुष्कळ आहेत की ज्याने क्षमा मागू शकत नाही, क्षमा करू शकत नाही, लोकांना समजून घेऊ शकत नाही. हालेलुया. तुम्हाला एक सिंपल वचनावरून समजवतो. एखादा व्यक्ती पाप केला, देवाचं वचन काय आहे? पापाचे वेतन काय आहे? जोरात सांगा, काय आहे? म्हणजे जो पाप करेल तो. या व्यक्तीनं काय केला? आला, तुम्हाला घाण घाण शिवी दिला, पुष्कळ चुकी तुमच्या संग वागला, मग त्यानं पाप केला ना? पाप केला का नाही? बरं, ह्यानं पाप केला. आज किती तारीख आहे? 2 तारीख. 1 तारखेला तुमचं त्याचं भांडण झालं, पाप केलं. मग देवाचे श्रीमंत काय व्हायला पाहिजे? तो मरायला पाहिजे, त्यानं पाप केलं. मग समजा जर दुसऱ्या दिवशी परत उठला, ह्याचा अर्थ देवाने त्याला क्षमा केल्या का नाही केली? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय अरे वचन कराय ना. एखादा व्यक्ती पाप केला, देवाचा नियम म्हणतो मारायला पाहिजे, मग तो अजून जीव त्याचा अर्थ देवाने त्याला क्षमा केली का नाही केली? बर, मग देवाचं लेकरून माझी जबाबदारी काय? क्षमा करायचं का धरायचं? नाही, आपण देवापेक्षा मोठे आहे. असे अजून किती तुम्ही जर तुम्हाला घेऊन बसलो, तुम्हाला लिस्ट सांगशील किती किती लोकांना तुम्ही अजून क्षमा केलं नाही, किती किती लोकांसमोर तुमचं वैर चालू आहे. ते जीवन ते जातं, परमेश्वर त्याला क्षमा करेल. एक दिवस परमेश्वरला पश्चाताप बुद्धी पण देईल, परमेश्वर सबमिट पण करून घेईल. पण ते चुकलं म्हणून तुम्हाला मला अधिकार नाही दोष लावून, तुम्हाला मला अधिकार नाही गर्व मनात ठेवून त्याचा दोष पण त्याचा विरोध करणं. तुम्हाला मला अधिकार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला मागाशी जी साक्ष सांगितली, एक पैशाला मोताज होता. कधी कधी पप्पांकडे घेऊन जायचं दुधासाठी, इकडं तिकडं. त्या व्यक्तीला कोणाचा बिझनेस दिला, रोज पैसे यायला सुरू झाले, हजारांना पैसे यायला सुरू झाले. पण जसं सूर्य यायला पैसे यायला सुरू झालं, बरोबर त्याच कमेंटला हालेलुया 8-10 वर्ष झालं ते व्यक्ती प्रामाणिकपणे काम करला देवाचं. हृदय किती कपटे विचार करा. 8-10 वर्ष जो व्यक्ती देवाचं काम करायला आहे, आज तेच देवात नाही. म्हणून शब्द म्हणजे सर्व रक्षणी गोष्टीपेक्षा हृदयाचं प्रथम कोण रक्षण कर, जास्त कोण रक्षण कर. कारण का हे एक नाही, अडचणीत असताना देवाचंच आहे, परीक्षा असताना देवाचंच आहे, रिझल्ट जवळ आला की देवाचंच आहे, ते एकदा निघून गेलं की त्यानंतर कोणाचं आहे. हालेलुया. पण पहिलं काय कारण आहे का आपल्याकडे मोठी कामं होत नाहीत? एक हृदय दुसरं कर.
जेव्हा मी प्रार्थना करतोय, माझा उद्देश हे नाही की त्या व्यक्तीनं बरा होऊन त्या व्यक्तीने मला भान समजायला पाहिजे. ज्यावेळी मी प्रार्थना करतोय, माझा एकच उद्देश आहे की देवा तुला बरं कर, यासाठी मी तुला याला समजून एक तू जीवन परमेश्वर तुझ्या गौरवासाठी. तुम्ही एखादी गोष्ट परमेश्वराकडे मागायला, ती का मागायलाय? स्वतःच्या महानतेसाठी मागायला, देवाचं गौरव व्हायला पाहिजे म्हणून मागायला. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट की जे मला मिळत आहे किंवा जे मी देवाकडे मागायला का पाहिजे, मला माझं स्थान समाजामध्ये उंच व्हायला पाहिजे, मला लोकांनी विचारायला पाहिजे, मला मोठं व्हायचंय का मला देवाचं काम मोठं करायचं? हे प्रश्न स्वतःला करायचे. हालेलुया. पहिलं काय कारण आहे? हृदय आणि गर्व, या दोन गोष्टी. आणि गर्व शिरतोय आतमध्ये. जर तुम्ही प्रार्थना करत नाही, वचन वाचत नाही, देवाशी प्रामाणिक नाही ना, गर्व शिरतोय आतमध्ये. सगळे कसं देव गर्वाचा विरोध करतो. सैतान फक्त मनात म्हटला की मी परात्परासारखा होणार आहे, झाला नाही अजून. त्याच्या मनात विचार आलाय फक्त. देव किती द्वेष करतोय गर्विष्ठाचा. त्याच्या फक्त मनात विचार आलाय की मी परात्परासारखा बनणार, अजून ट्राय पण नाही केला. अजून दणक्यात परमेश्वर त्याला खाली टाकला. हालेलुया. हालेलुया. आपण सेफ आहे कारण की येशूचं रक्त आपल्यावर आहे म्हणून आपण सेफ आहे. देवाची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण सेफ आहे. हालेलुया. महत्वाची गोष्ट आहे, माझं हृदय आणि माझा स्वभाव किती परमेश्वरासारखं आहे आणि किती परमेश्वराच्या प्रती मी प्रामाणिक आहे. हालेलुया. दुसरं कारण लिहून घ्या, आळशीपण. दुसरं कारण आळशीपण. वचन काढूया आपण. नीतिसूत्रे 22:13 वचन. नीतिसूत्रे 22:13 वचन. आळशी म्हणतो, बाहेर सिंह आहे, मी त्या रस्त्यामध्ये ठार मारला जाईल. 22:29 वचन. तिथंच 29. जो आपल्या धंद्यात निपुण आहे अशा माणसाला तू पाहिले आहे काय? तो राजासमोर उभा राहील, तो हलकट माणसासमोर उभा राहणार नाही. नीतिसूत्रे 24:30 पासून 34 पर्यंत हे शेवटचं वचन. नीतिसूत्रे 24:30 पासून 34 पर्यंत. आळशी पुरुषाच्या शेताजवळून आणि निर्बुद्ध मनुष्याच्या द्राक्षमळ्याजवळ मी चालत गेलो, तेव्हा पहा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती आणि खासखुजरीच्या झाडांनी त्याची पाठ थापली होती आणि त्याची दगडी भिंत मोडून गेली होती. तेव्हा मी ते पाहिले आणि त्याकडे नीट लक्ष लावले. मी पाहून बोध घेतला. आणखी थोडीशी झोप घ्यावी, थोड्याशा डुलक्या खाव्या, झोप घ्यायला हात थोडेसे पोटाशी धरावे, म्हणजे तुझे दारिद्र्य लुटारूसारखे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी होईल. हालेलुया. हालेलुया. काय लिहिले की मी सर्व म्हणजे आळशी व्यक्तीच्या मायासमोर मी गेलो. ब्रिलियंट गोष्ट काय की परमेश्वर त्याला माया दिलाय. ब्रिलियंट गोष्ट काय, परमेश्वर तुम्हाला स्किल दिलाय. ब्रिलियंट गोष्ट काय, परमेश्वर तुम्हाला तारण दिलाय. ब्रिलियंट गोष्ट काय, परमेश्वर तुम्हाला आबा बाबा हाक मारण्याची संधी दिलाय. ब्रिलियंट गोष्ट काय, ते वचन दिलाय तुम्हाला हाक मारून उत्तर देतो. तरी पण आपला अवस्था त्या व्यक्तीच्या शेतासारखी उद्ध्वस्त पडलेली आहे. का? आळशी. एक आळशी व्यक्ती परमेश्वराला काय मिळू शकत नाही. म्हणून आपण तिथं वचन म्हणतो की जो व्यक्ती श्रम करतोय परमेश्वराचा राजासमोर उभा करतोय. हालेलुया. हालेलुया. झोपून मिळत नाही. तिथं लिहिले की एक झोप, एक दुलका, तुला कळणार नाही कधी गरिबी, कधी दरिद्री तुझ्यावर चोरासारखी. जर तुम्ही तुमच्या अवस्थेसाठी प्रार्थना करू शकत नाही गुडघ्यावर जाऊन, जर गुडघ्यावर जाऊन तुम्हाला त्रासदायक वाटते, प्रार्थना करणं त्रासदायक वाटतंय, हे चिन्ह आहे की तुम्ही आत्मिक आळशी आहे आणि जेणेकरून देवाचा कधीच आशीर्वाद तुमच्या जीवनात काम करणार नाही. हालेलुया. जो व्यक्ती ज्याकडे शेत आहे, जर देवाने त्याला शेत दिले, बरोबर आहे, ह्याचं काम काय आहे? जे परमेश्वर सोर्स दिला, जे शेत परमेश्वर फक्त जायचंय, बी पेरायचंय, त्याचं नांगरणी करायचं, देखभाल करायचं, एवढंच करायचं. त्याला शेत विकत घ्यायचंय का? नाही. परमेश्वर ऑलरेडी शेत दिलाय, ऑलरेडी परमेश्वर सामर्थ्य दिलाय, पवित्र आत्मा दिला, आबा बाबा हात मारण्याची संधी दिलाय.
तुम्हाला हाक मागितलं उत्तर देऊ इतकी सगळी वचनं परमेश्वर आपल्याला दिलाय, तरीही का मी माझ्या जीवनामध्ये मोठी कामं करू शकत नाही किंवा का मोठे ब्लेसिंग माझ्या जीवनामध्ये येते, त्याचं कारण एकच आहे की मी आळशी. कोण म्हणा तो न म्हणा. हालेलुया. 4 वर्ष 6 वर्ष एखादी परिस्थिती आपल्या घरातनं जात नाही आणि 6 वर्ष मी रडा लागलोय फक्त की देवाई जाईल झालं, देवाई जाईल झालं, देवाई जाईल तर तुम्ही आळशी आहे. हालेलुया. मागचा मला वाटतं 1-2 महिने जवळपास फक्त 2.5 ते 3 तास झोपतोय. त्याचं कारण आहे कारण का लोक ज्यावेळेस इतर प्रार्थनांच्या अपेक्षा घेतात की आज इथे मी प्रार्थना करून मला आरोग्य मिळेल, आज इथं मी आलो माझ्या जीवनात बदल आहे. जर मी आळशी झालो, भले देव माझ्या किती सामर्थ्य, भले देव मला दावीद बनवला असेल, भलेही परमेश्वर मला शल्मोन बनवला असेल, भलेही परमेश्वर मला योसेफ बनवला असेल, परंतु जर मी आळशी आहे मी कधीच त्या लेवलला पोहोचू शकत नाही. तुम्हाला माहिती योसेफ खड्ड्यात पडला, बरोबर आहे, खड्ड्यात पोटीपराच्या घरात गेला आणि त्याची काम करण्याची पद्धत बघून पोटीपरानं त्याला कळालं की जे काही याला मी देतोय प्रामाणिक करतोय, देव याला याच्यावर देव माझ्या घराला ब्लेस करायला आहे, सगळं अधिकार त्याच्या हातात दिला. तुम्हाला काय वाटतं योसेफ गेल्या गेला झोपला असेल घरामध्ये? भले गुलाम होता पण एक डिसिप्लिन होतं त्याच्याकडे. हालेलुया. 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 मी आशीर्वादित झाल्यावर मी जास्त प्रार्थना करणार नाही. तुम्ही आता जितकी प्रार्थना करता त्याच्यावर ठरणार आहे तुम्ही किती वर जाणार आहे. भले देव तुम्हाला ऋत बनवला असेल, बाबाच कधी भेटणार नाही. भले परवाची अस्तर बनवलं असेल पण तुम्ही कधी राजवाड्यात जाऊ शकणार नाही. का? आळस. हालेलुया. देव आतमध्ये किती दिलंय ह्याचं महत्व आहे, पण त्यावेळेस जास्त महत्वाचं ही गोष्ट आहे की जे परमेश्वर मला दिलंय त्याविषयी मी किती प्रामाणिक आहे आणि किती त्या गोष्टीविषयी मी मेहनत करायला लागलो. काय मी आठवड्यात नाही उपास करू शकतोय, काय मी प्रार्थना करू शकतोय, काय मी वचन वाचू शकतोय, काय मी न झोपता चर्चमध्ये बसू शकतोय. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वर तुमच्या आतमध्ये दिलंय किंवा जे थोडं काही तुमच्याकडे परमेश्वर दिलं असेल, देव क्षमता ठेवतो की त्यातून तुम्हाला उच्च लेवलला घेऊन जावं. फक्त फरक एवढाच आहे, काय तुम्ही प्रार्थना करू शकताय. मी तुम्हाला त्या ताईची साक्ष सांगितली, जर तुम्ही प्रार्थना केली नसती, मी पास्टरला सांगितले मी 1 ते 2 करतो झुकून टाकतो, तिने 1 ते 2 नाही केली, तिने जास्त प्रार्थना केली. 3 वर्ष फक्त तिची लेकरू तिची मुलगी शिक्षण करत, 3 वर्षात तिला जॉब लागल, त्यानंतर आयुष्यात कधीच समजा कर्जासाठी आयुष्यात कधीच कुणाकडे 1 रुपयाचं तिला जायला लागणार नाही. इतकं चांगलं पॅकेज परमेश्वरच्या मुलगीला दिलं, एवढी चांगली साईड परमेश्वर तिला दिली. पण हे वाया गेलं असतं जर या स्त्रीनं प्रार्थना केली नसती तर. आपले बहुतेक आशीर्वाद वाया गेले आजपर्यंत आपल्या आळसामुळं. जिथं आपण पाहिजे दुसरं कोणतं आहे का? आपल्या आळसामुळं. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजायला मी काय सांगाले? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, बरोबर आहे, परंतु त्या मेंढराची जास्त काळजी घेतली जे मेंढर जास्त लवकर देते. किती प्रार्थना करता, किती वचन वाचता, किती प्रामाणिक आहे परमेश्वर असं, या गोष्टी खूप महत्वाच्या. जर 1 तास मी प्रार्थना करतो तर त्या 1 तासामधलं मी 20 मिनिटं झोपत असेल, ती प्रार्थना नाहीये, चान्स आहे. हालेलुया. मी दिवसभरात बायबल वाचायला 1 तास काढतो, 1 तासाचं बायबल वाचलं, मी अर्धा मिनिट पेंगून वाचलं, ते बायबल वाचन नाही, ते आळस पण आहे, ते टाइम वेस्ट झालं तुमचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. साहित्य विचार ऐका पाहिजे. आता वेळ संपलाय, 15 मिनिट मी घेऊ शकतो. अनेक जे पॉईंट नाही. हालेलुया. परत तुम्ही दावीद असाल ज्याला परमेश्वर राजा बनवल, किंवा तुम्ही शल्मोन असाल ज्याला परमेश्वर राजा बनवल ज्ञान देईल, किंवा तुम्ही योसेफ असाल ज्याला परमेश्वर ट्रान्सफॉर्म बनवल, परंतु जर तुमच्याकडे डिसिप्लिन नाही तर तुम्ही कधीच जाऊ शकत. राईट टाइम तुमचं एज्युकेशनचं, राईट टाइम तुमचं प्रार्थनेचं, राईट टाइम तुमचं स्टडीचं, राईट टाइम तुमचं बायबल वाचणं, राईट टाइम चर्च, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या. तुम्ही जितके आता दुर्लक्ष करणार तितकं तुमचे आशीर्वाद तुम्ही घाण करून राहिले, ते होऊन चाललं असेच. हालेलुया. दानिएल तिथं पोहोचला का? त्याचं डिसिप्लिन होतं की मी ते खाणार, आणि जिथं गेलं तिथं अजून वर परमेश्वर त्याला घेऊन गेला का? डिसिप्लिन होतं. रोज 3 वेळा गुडघे टेकून परमेश्वराला प्रार्थना करायचं.
होतं, आळशी व्यक्तीला परमेश्वर कधीच निवडत नाही. जेवढे शिष्य परमेश्वर निवडला सगळे काम करणार होते, आळशी व्यक्तीला नाही निवडला परमेश्वर, कधीच नाही. आळशी व्यक्ती तुम्ही जरी काय दिला तरी त्याच्या आयुष्यामध्ये काही करू शकत नाही, त्याचा आळस आहे. अंबानी त्याला सगळं त्याला पैसा दिला की नाही, त्या आळशी व्यक्ती त्याच्यावरती अजून 1 रुपया पण कमवू शकत नाही. म्हणजे सगळ्या जगाने कॉन्टॅक्ट असू देत, सगळ्या जगाने रिसोर्स तयार असू, तो काय करू शकत नाही, त्याचा आळस आहे. म्हणून परमेश्वर म्हटला पेत्राला की अरे तुम्हाला 1 तास जागता आलं नाही, म्हणून मी मरायला जाणार, तुम्हाला माहिती आहे काय अवस्था चालू आहे आणि तुम्ही झोपलाय. तुम्हाला माहिती तुमची अडचण किती मोठी आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या लेकराचा येणारं एक्झाम किती महत्वाचे आहे, तुम्हाला माहिती आहे पुढचे लाईफचे वर्ष किती महत्वाचं आहे, आणि तुम्ही 9 तास 10 तास झोपा लागला. 4-4.5 तास इनफ आहे माणसासाठी. हा, तुम्हाला जर खालचं जीवन जगायचं आहे, मध्यमवर्गीय जीवन जगायचं आहे, 12 तास झोपा, मला काय फरक पडत नाही. पण जर परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, जर परमेश्वरचे वचन आपल्या बाजूने आहे, जर परमेश्वर ब्लेस करायला तयार आहे, तर का आपण आपल्या आयुष्यामुळे खालचं आणि मध्यमवर्गीय जीवन जगायचं? हालेलुया, हालेलुया. तुम्ही माझ्या जागी असता, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर माझ्या जागी असता की नाही, आता पण मेंटल झाला असता. का? मी प्रार्थना करते, वचन वाचतोय, मी रोज बोलणं खाते, प्रार्थना जास्त करते, मी रोज बोलणं खाते. तुम्ही एकदा खात असेल पप्पा, तुम्हाला बोलले असतील मला माहित नाही, मला रोज आवडतात जास्त वाचत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मी काय करतो, मी 3ला प्रार्थना करतो, 3 ते 6 प्रार्थना होते, 6 ते 7 आमची करतो मी प्रार्थना असते, मी जिमला जातो. पण म्हणले नाही, आता काय करायचं, 3ला नाही, आपण सगळेजण बसूया. म्हटलं सगळे नको, म्हटलं तुम्ही शेड्यूल बिघडवताय, म्हटलं तर माझं म्हणजे आता 12 ते 3 कर. मी म्हटलं ऑलरेडी 3 ते 7 करावे, 12 ते 3 कर, नंतर झोप. म्हटलं 2 तास झोप, ऑलरेडी 2 तास झोपायले, म्हटलं नाही 12 ते 3 करायचं, ठीक आहे. आणि गेले 11 महिने झाले उपवास करावे, 4 पर्यंत माझा उपवास असतो, मला आपले 6 पर्यंत करायचे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी कधी तर एक नाही, मला स्वतःचा राग येते, अजून किती करायचं, मला माहित आहे की त्या गोष्टी आता मला त्रास व्हायला, आता मला डिसिप्लिनचा त्रास व्हायला, पण एक आयुष्यभर या गोष्टी कंटिन्यू करायला लागत नाही तुम्हाला. एक वेळ तिथे ब्लेस करतोय तुम्हाला, त्यानंतर सगळ्या बाजूने परमेश्वर शांती, सगळ्या बाजूने रिलॅक्स होते परमेश्वर. पण ज्यावेळी कष्ट करायचे, ज्यावेळी प्रार्थना करायचे, ज्यावेळी स्टडी करायचे, त्यावेळी जर ते वर्ष माझे जर लेझीनेस मध्ये चालल्यात, ते वर्ष जर माझे झोपण्यात चालल्यात, ते वर्ष जर माझे आळसात चालल्यात, ते वर्ष चर्च चुकवण्यात चालल्यात, प्रार्थना चुकवण्यात चालल्यात, खालडपणात चालल्यात, याचा अर्थ आहे की पुढे मी जास्त सफर करणार आहे, पुढे जास्त अडचण आहे माझ्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. चर्चमध्ये नाईट प्रेयर सुरू आहे, 9 ते 12 असतात. 9 ते 12 नाईट प्रेयर आहे. पप्पा म्हणले तिथं नाईट प्रेयरनं आलो नाही, आपण सगळेजण मिळून 12 ते 3 प्रार्थना करायची. म्हणलं 12 ते 3 जर प्रार्थना केली, 3 ते 7 माझी प्रार्थना, झोपायचं कधी म्हणलं. हालेलुया. आमच्या घरात तुम्ही नाही म्हणू शकत नाही, नाहीच ऑप्शनच नाही. त्रास होतोय काय लई, तर मला मजा येते का अजिबात नाही. पण मला माहिती आहे ही वर्ष आहे, काही वर्ष दाविदाला पाहायला लागलं, त्याला कष्ट करायला लागलं, त्याला पाहायला लागलं, त्याला सेना तयार करायला लागलं. एक टाइम आला परमेश्वराला ब्लेस केला. ज्यावेळी कष्ट करायला त्यावेळी झोपलो, ज्यावेळी प्रार्थना करायला त्यावेळी झोपलो, ज्यावेळी उपास करायला त्यावेळी खात बसलो, ज्यावेळी एज्युकेशन करायचं त्यावेळी फिरत बसतो, तर नंतर परमेश्वराला पोहोचणार का अर्थ. तुम्ही दावीद असा की योसेफ असा, तुम्ही कधीच तिथं पोहोचणार नाही, कारण तुमच्याकडे डिसिप्लिन नाही, तुमच्याकडं आळशीपणा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. किती लोकांना झोप आल्या त्यांनी जोरात लागले म्हणा हालेलुया. माझा आवाज मला क्लिअर येते ना? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्रास होतो या गोष्टी करताना, परंतु ज्यावेळी आपण हे वेळ पार करतोय, एक वेळ असते श्रम करायची, वेळ असते प्रार्थना करायची, ते आपण क्रॉस करतोय, त्यानंतर आपला सीझन सुरू होतो. आयुष्यभर किंवा वर्षभर शेतकरी नांगरत बसत नाही. एक वेळ आहे, एक सीझन आहे तो नांगरतोय, एक सीझन आहे जो पेरणी करतोय, एक सीझन आहे तो पाणी देतोय, आणि एक सीझन आहे की न काय करतात ते झाड जितकं त्याने कष्ट केलं त्याच्या डबल ते झाड फळ देतं त्याला. हालेलुया. तसं आपलं आयुष्य आहे.
तसं देवाचा अभिषेक काम करतो, तसं देवाची वचनं काम करतात. का काही लोकांकडे देवाची वचनं असून अभिषेक असून देव त्यांना दावीद बनवलंय, परमेश्वर काय लोकांना इतकं नॉलेज दिलंय, परंतु तरी पण त्यांनी खालचं जीवन जगलं का? आलंच आहे. हालेलुया. किती लोकांना योसेफ माहित आहे? तुम्हाला माहित आहे कसं राजवाड्यात गेला तो? ज्यावेळी 2 लोक जेलमध्ये आले की नाही, त्यांचं तोंड पडलेलं म्हणून योसेफ त्यांच्या जवळ गेला आणि विचारला. योसेफ म्हटलं असं, मला काय करायचंय? माझं काम नंतर सगळं मी जाऊन झोपतो, मला काय करायचं? आपण कैदी, आपला काय विषय नाही. मग देवाचं वचन जो कष्ट करतोय, परमेश्वर राजासमोर उभा होतो. तुम्ही कुठून आला घरात, त्याला काही फरक पडत नाही. समजायला तुम्ही किती खालून आला. माझ्या वडिलांना 7वी एज्युकेशन आहे, 7वी एज्युकेशन आहे, परंतु पुष्कळ लोक ज्यांचे करोडचे बिझनेस आहेत, ते प्रत्येक रिस्पेक्टनं प्रार्थनेसाठी येतात, रिस्पेक्टनं सल्ल्यासाठी येतात. त्यांच्या बिझनेसचं नॉलेज पण नाही आमच्याकडे, पण तरी पण का? कारण का ज्यावेळी आमची परिस्थिती खराब होती, ते पप्पा गटर काढायचं काम करतात, ड्रेनेजमध्ये काम करायचे, जे मलबा उचलतात ड्रेनेजमध्ये, मॅन होतो ते करून सेवा काय करायचे. त्यावेळी पण 4 तास प्रार्थना व्हायची, त्यावेळी पण 5 तास प्रार्थना व्हायची, आणि इतकं सगळं करून सेवा काही करायचं. परमेश्वर कुणाला उचलून कुठं पण नाही बसलो. आता छोटं आपल्याकडे अडचणी, टेन्शन आहेत, त्यामध्ये आपण प्रार्थना करत नाही. 10,000 रुपये जर नाही मिळाले, कोणतं नाही दिलं तर हप्ता फेडायचा, बेशी भरायचे म्हणून 10,000 नाही, जर आपण टेन्शननं प्रार्थना करत नाही. तुम्ही 10 करोडची गरज पडल्यावर प्रार्थना करणार आहे? आत्महत्या करशील तुम्ही 10 करोड नाव म्हणून. हालेलुया. साईडच्या सांगा, आळशी बनायचं. माझ्याकडे बघू नका अजिबात. साईला सांगा, आळशी बनायचं, आळशी बनायचं नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्यापेक्षा अजून पण असे लोक असतात जे अजून चांगलं वचन सांगू शकतात, अजून चांगलं करू शकतात, पण ते कधी ते करू शकत नाही. का? भली माझ्याकडे अभिषेक कमी नाहीच आहे, एक्सेप्शन असं, तरी पण मला त्या गोष्टीविषयी खूप हे आहे की मला माझं लाईफ असेल, मला माझं प्रेयर लाईफ असेल, सगळ्या गोष्टीमध्ये मी कष्ट करतो, सगळ्या गोष्टीमध्ये मी ॲक्टिव्हली काम करतोय. मला माहिती आहे एक वेळ असते ज्यावेळी करायचं, एक वेळ त्याला रेस्ट करायचा आहे. त्यावेळी परमेश्वर सिस्टीम बिल्ड करतोय, सिस्टीम आपल्याला मिक्स करून पुढे घेऊन जातो. हालेलुया. दुसरं कारण काय आहे? आळशी. शेवटचं लिहून घ्या, त्यानंतर मी समोर. लस्ट म्हणजे वासना, 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 आणि त्यामध्ये 2, एक देहाची वासना, दुसरं पैशाची. तिसरा पॉइंट वासना, त्यामध्ये पहिलं जे आहे ते देहाची, दुसरं आहे ते पैशाची. ठीक आहे, आपण पहिलं वचन काढूया. याकोब पहिला अध्याय 14 आणि 15 वचन काढा. याकोब पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. आणि देवाकडे प्रार्थना करा, काय करून आळसपणा पाहिजे मिळव. 14 आणि 15. तर प्रत्येक जण आपल्या हवेने ओढलेला व फुलवलेला असता. परत हळू जोरात. तर प्रत्येक जण, जर प्रत्येक जण आपल्या हवेने, आपल्या वासनेने ओढलेला व भुकेलेला असता परीक्षेत पडतो. पुढे वाचा. मग वासना ही गर्भधारणा करते, पापाला जन्म देते, आणि पाप पूर्ण तसे आल्यावर मरणास उपजीवते. हालेलुया, हालेलुया. वासना खूप डेंजर गोष्ट आहे, शरीराची वासना. परमेश्वर शमशोनाला आईच्या उदरापासून नाजीर बनवलं. त्याचं पडण्याचं कारण काय माहिती? तुम्ही शमशोनाविषयी वाचा, त्याच्यात वासना होती. दलीला एक गोष्ट आहे, पण त्याच्या अगोदर पण इतक्या स्त्रियांबरोबर खूप महत्वाचं आहे. म्हणून योग म्हणते, देवा मी माझ्या डोळ्याशी करार केला, म्हणते मी तरुणीकडे कसं पाहणार. परमेश्वर तुमच्या आतमध्ये शमशोनासारखा फिजिकली पॉवरफुल मॅन, फिजिकली एबिलिटी असणारा कोणच नाही झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जुन्या राजवाड्याच्या दरवाजे बघितले किती मोठे, चौकटी सकट उचललाय त्याला, उचलून डोंगरावर गेले. शक्य आहे एका माणसाला? इतक्या ताकदीने तो काय काय करू शकला असता आयुष्यामध्ये.
कसा मेलाय माहिती तुम्हाला? त्याचं सर्कस करून मेलाय. शेवटीला ते म्हणलं देवा आणि ताकद देव, ताकद आली, त्यानं सगळं पाडला, सगळं मेले, ती गोष्टी वेगळं आहे. पण मरायच्या मध्ये त्याच्या लाईफचं काय म्हणतो आपण म्हणू शकतो की जत्रा झाली त्याच्या लाईफची. का? वासना. देव किती पोटेन्शियल तुमच्याकडे ठेवलाय, देव किती सामर्थ्य, किती नॉलेज, किती स्किल ठेवलाय. याच्यापेक्षा महत्वाचं आहे की माझं डोळे, माझं शरीर, माझं हृदय किती माझ्या कंट्रोलमध्ये. हालेलुया. किती माझ्या कंट्रोलमध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही ख्रिस्तामध्ये असताय, तरुण मुलं मुली, ज्यावेळी तुमच्या देवाचा अभिषेक आहे, त्यावेळी तुमच्याकडे संध्या चालू नाही पाप करायचे असे. तुम्हाला मला कळावं लागत, तुमच्याकडे येते, पण लक्षात ठेवायचं की हे थोड्या वेळासाठी, परंतु याच्यानंतर याचे परिणाम समजायला जे भोगावे लागणार. कारण तिथे लिहिलंय की वासना काय होते. मनुष्य आपापल्या वासनेनं परीक्षेत पडतोय. वासना गर्भवती होते. गर्भवती म्हणजे काय? 9 महिने 9 दिवस. ज्या दिवशी ते पाप करतात त्यावेळी लगेच फटका बसत नाही. पण ज्या दिवशी आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, रिझल्ट येणार आहे, ज्या दिवशी तुमचे इंटरव्ह्यू आहे, ज्या दिवशी तुमचं लाईफ चेंज होणार आहे, बरोबर त्याच दिवशी 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. ते वासना काय करते? जन्म देते. पाप. आणि मग मृत्यू. शारीरिक मृत्यूविषयी मी बोलत नाही. असे किती लोक आहेत ज्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू होता त्याच दिवशी काय झालं मला माहित नाही, आणि त्यांच्या हाताची सगळ्यात मोठी संधी त्यांच्या जीवनातून निघून गेली. ते मृत्यू आहे. फायनान्शियली डेड तिथंच. हालेलुया. वासना खूप आणि खूप डेंजर गोष्ट आहे. का वचन वाचायला पाहिजे? का प्रार्थना करायला पाहिजे? कारण का पवित्र आत्मा तुम्हाला सांगतोय कोणासंग किती बोलायचं, किती फ्रेंडली राहायचंय, कुणाला कुठं परत घेऊ द्यायचंय, कुणाला कुठं ठेवायचंय. हे पवित्र आत्मा सांगतोय तुम्हाला. दावीदासारखा दावीद देवाच्या मनासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे मध्ये तो पण अडकला. त्याचा परिणाम झाला त्या जीवनाला. किती अभिषेक लोक आहेत, अजून या गोष्टीवर त्यांना कंट्रोल नाही, डोळ्यावर कंट्रोल नाही, त्याच्या हृदयावर कंट्रोल नाही. किती मुलं आहेत ज्यांच्यामध्ये परमेश्वर पोटेन्शियल ठेवलाय, त्यांनी योसेफासारखं बनवू शकतात, दानिएलसारखं परमेश्वर त्यांना बनवू शकतोय, पण तिथे ते पोचत नाहीत. का? वासना. हालेलुया. शरीराची वासना. तेवढ्या ताकदीनं शमशून काय काय करू शकला असता त्या जीवनामध्ये. लई लवकर मेलाय तो. तुम्हाला माहित आहे देवाशिवाय त्याला कोण मारू शकत नव्हतं, इतकी ताकद परमेश्वर त्याला दिलता. परंतु जे लोक त्याला हात पण लावू शकत नव्हते, त्या लोकांनी त्याचा तमाशा करून त्याला मारलं. का? देव वाईट आहे? वासना. प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो. हालेलुया. किती मोठे मोठे लोक पडली सेवकाईमध्ये फक्त वासनेने. मग काय गोष्टीविषयी स्वतःला स्थिती ठेवायचं. कोण किती जवळ येणार आहे, कोण कुठून प्रेस लॉर्ड देणार आहे, कोण किती फ्रेंडली राहणार आहे, समजायला, आणि मी कुणाकडे किती वेळ बघणार आहे आणि कधी माझी नजर खाली येणार आहे. गोष्टी खूप महत्वाच्या. तुम्हाला फास्ट्रॅक रस्त्यावरून जातो, डोळ्यासमोर येते, येऊ दे की मागं वळून बघायचं नाही, समोर जायचं स्ट्रेट. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. बोला समजा. किती लोक त्यांना परमेश्वर ब्लेस केला, पण ते ब्लेसिंग त्यांच्या आयुष्यात टिकलंच नाही. का? वासना. स्त्रियाला पुरुषाला स्त्रियाविषयी. त्या शरीरामध्ये वासना आहे, आणि याला कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला देवाचं वचन पाहिजे, तुम्हाला देवाची कृपा पाहिजे. त्याशिवाय होऊ शकत नाही. पुष्कळ चांगले चांगले प्लॅन्स जर तुमच्यासाठी केलाय, पण तिथे तुम्ही पोहोचणार नाही जर या गोष्टी तुम्ही कंट्रोल नाही करणार. वेळ आहे तोपर्यंत. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे अशा पुष्कळ संधी आल्या आतापर्यंत येत असतात कंटिन्यू. पण मला माहित आहे की जे आपल्याला परमेश्वर भविष्य दिलंय, जे परमेश्वर आपल्याला पुढं लाईफ दिलंय, ते जास्त महत्वाचं आहे आत्ताच्या या थोड्याशा गोष्टीविषयी. समजा. हालेलुया. हालेलुया. मॉडेलिंग करत असताना, माझ्या कॉलेजमध्ये असताना एवढ्या कारण जिथं जाईल तिथं परमेश्वर मला वाटतं याला कधीच मध्यमवर्गीय खालचं कधीच राहिलो नाही. जिथं गेलो तिथं अशा लेवलला परमेश्वर बसवलं की सगळे माझ्याकडे यायला पाहिजे, माझ्याकडं मदतीला यायला पाहिजे, माझ्याकडं सल्ल्यासाठी यायला पाहिजे, सगळ्यासाठी यायला. परमेश्वर तिथं जाईल तिथं मला वरती याला कधीच खाली नाही ठेवलं. त्याचं कारण आहे मी देवाचं प्रामाणिक आहे. माझं हृदय, पहिला पॉईंट, माझं हृदय परमेश्वराची नीट आहे. आणि मी कधीच भली वचनात मी काही बोलू, पण वचन संपल्यानंतर मला प्रत्येकाच्या वयाची मर्यादा आहे. मला माहिती आहे मी कुठं आहे, माझं वय काय आहे, मी त्या रिस्पेक्टनं चालतो. आणि अशा वेळी पुष्कळ संधी आल्या माझ्याकडे पाप करण्याची. ठीक आहे, त्यावेळी केला असं मला कळालं पण नसतं. परंतु मला माहिती आहे की जे गुप्तात केले असं काही नाहीये. बायबल सांगते
की ज्याच्यात प्रकाश येणार नाही. प्रत्येक गोष्टी गुप्तात याच्यात प्रकाश एक दिवस येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्या व्यतिरिक्त जरा भविष्य महत्वाचं आहे का वास्तव महत्वाचं आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय माहिती देव तुम्हाला बिझनेस देणार, अब्राहमाचा देव परमेश्वर ब्लेस करतो असेल, परंतु तुमच्या डोळ्यामध्ये, विचारामध्ये, शरीरामध्ये वासना असेल आणि पुढे जाऊन ते तुम्हाला कंट्रोल होणार नाही, तुम्ही पापात पडाल, पण परमेश्वर पुढे जाऊन देत नाही. काय ब्लॉक लावते परमेश्वर त्या गोष्टीसाठी. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. ही खूप याच्यातून पुष्कळ प्रचार करण्यासाठी खूप क्रिटिकल गोष्ट आहे. समजायला ही खूप क्रिटिकल गोष्ट आहे. म्हणून लहानपणापासून मला या गोष्टीशी स्ट्रिक्ट ठेवले पप्पानी. कोणाला किती प्रेस लॉर्ड द्यायचं, किती बोलायचं, काय बोलायचं, डिस्टन्स ठेवून. त्यामुळे मला सवयच लागली कमी बोलायचं, लोकांच्या मिक्स व्हायची सवयच नाही मला जास्त गोष्टीची. मी डिस्टन्स नाही माझं, मला माहिती आहे एक थोडा वेळ लोकांना वाईट वाटेल, परंतु मी माझं लाईफ सिक्युअर ठेवतो. समजायला तुम्ही तुमचं लाईफ सिक्युअर ठेवा. कोण किती फ्रेंडली होऊ दे, कोण किती जवळ यायचा प्रयत्न करू दे, कोणावर किती भाऊ वाटू दे, तुम्ही तुमचं लाईफ फ्रेंडली ठेवायचं. आजकाल रील्सवर पुष्कळ गोष्टी येत असतात. घाण काहीतरी आलं म्हणून त्याला वरती टाकलायचं नाही. तिथं ऑप्शन असेल डू नॉट रेकमेंड, ते डू नॉट रेकमेंड करायचं म्हणजे परत दिसतच नाही. तुम्ही वरती टाकायचं आलं तर मी तुम्हाला परत बघायचं म्हणजे फिरून परत येते. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आणि काही वेळा समजायला दूताच्या रूपामध्ये भूत येतात आपल्या लाईफमध्ये, लक्षात ठेवायचं. प्रेज लॉर्ड म्हणून, प्रेज लॉर्ड सिस्टर, प्रेज लॉर्ड ब्रदर असं म्हणून काही लोकांना देऊ, दुष्टात्म्यानं लोकांना परमेश्वर आतमध्ये पाठवते लाईफमध्ये. पण लक्षात ठेवायचं कुठल्या ब्रदरसाठी, कुठल्या सिस्टरसाठी आपले जे आपण लावलेले नियम आहे स्वतः ते तोडायचे नाही. अजिबात देवाचं वचन आहे, कुंपण मोडला की साप बसतोय, कुंपण मोडू द्यायचं. मागच्या वर्षी अशा पुष्कळ गोष्टी होत असतात माझ्या समजा एक साक्षी तुम्हाला कळावं की कसं सैतान काम करते म्हणून तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षीपासून मी ऑनलाईन वचन टाकायला सुरू केलं आणि त्याच्यानंतर मला पुष्कळ मॅसेज येतात. मुलांचे पण येतात, मुलींचे जास्त येतात, पुष्कळ येतात. आणि एकाचा मेसेज आला मी प्रेज लॉर्ड म्हटलं माझं सवय आहे की प्रेज लॉर्ड दिदी, प्रेज लॉर्ड दादा म्हणून डायरेक्ट सिस्टर किंवा ब्रदर विषयी, प्रेज लॉर्ड ताई विषयी मी करून टाकतो. पहिल्याच सुरुवातीलाच मी शेवट करून टाकतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड म्हटलं काय कसं आहे, तिने म्हणली प्रार्थना करायची. ठीक आहे म्हटलं प्रार्थना करू. ज्यावेळी मला कळालं की हे जे संभाषण आहे वेगळ्या मार्गावर चालले, मी म्हटलं टेन्शन घेऊ नका, म्हटलं देव तुमच्या बरोबर आहे, म्हटलं आपण दोघं पण ख्रिस्तामध्ये आहे, म्हटलं ख्रिस्त आपला दोघांचा बाप आहे, आपण भाऊ बहीण आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. नो वरीज म्हटलं, मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. मला ज्यावेळी कळलं की कॉन्व्हर्सेशन लेस पुढे चालले, मी आजपर्यंत ते चॅट ओपनच नाही केलं. किती मॅसेज आले काय मला नाही फरक पडत, मी ओपन नाही केलं. ती अडचणीत पडून तिथं काय व्हायचं, दुसरं कोणतं सेवक वाचवलं, मी नाही जाते. मला माहिती आहे काय बाउंड्री आहे ते क्रॉस नाही करायचे. हालेलुया. दुसरा पॉईंट पैसे, आणि हे सामान्य विषय सपोर्ट. आपण एक वचन काढूया, 2 वचन ऍक्च्युअलमध्ये. पहिले तिमोथी 6:10 वचन. पहिले तिमोथी 6:10 वचन. आणि पुरुषांमध्ये कोणतं मत्ते 6:24 काढा, कारण की फास्ट वाचतो. पहिले तिमोथी 6:10 वचन. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहे आणि त्याने आपणास फार खेदाने बोगसून घेतले आहे. द्रव्याचा लोभ वाईटाचं मूळ आहे आणि याच्या मागे पुष्कळ देवापासून लांब गेले तर पुष्कळ लोकांनी स्वतःला समजायला बोगसून घेतले. म्हणजे काय नंतर समजणार. आणि वचन काढा, मत्ते 6:24 वाचा. मत्ते 6:24. कोणी दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. कोणी 2 जणांची चाकरी करू शकत नाही. कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. हालेलुया. बस हालेलुया. पैसे कमवणं वाईट नाही,
जर वाईट असतं तर परमेश्वर अब्राहमाला इतकं दिला नसतं. समजायले? आपल्या अकाउंटमध्ये जास्त सेव्हिंग मध्ये असणं, लाखामध्ये असणं वाईट नाहीये. पैशासाठी प्रार्थना करणं, पैशासाठी जॉब करणं, पैशासाठी समजायले धावपळ करणं वाईट नाहीये. पण फरक इथं पडतोय की ज्यावेळी माझ्या लाईफ मध्ये परमेश्वराच्या जागी मी पैशाला ठेवतो. एकच गोष्ट अशी आहे पूर्ण बायबलमध्ये, पूर्ण जगामध्ये ज्याला परमेश्वर स्वतःशी कंपेअर केला ते म्हणजे धन. देव म्हटला 2 धन्यात चाकरी, एक धनी कोण आहे? परमेश्वर. दुसरं कोणाला दिला परमेश्वर जागा? सैतानाला पण नाही, धनाला. हालेलुया. कमवणं वाईट नाही, ठीक कमवा, जास्त कमवा. मी जास्त मागतोय परमेश्वराकडे. मागायचं माग साडी मागा, मागायचं माग गोष्ट मागा, ते आपला अधिकार आहे, परमेश्वर देतोय. बेस्ट म्हणलं बेस्ट घाला, समजायला बेस्ट म्हणलं बेस्ट परफ्यूम वापरा, ते अधिकार आहे, परमेश्वर देतोय. परंतु माझा परमेश्वराचा वेळ, माझ्या वैयक्तिक प्रार्थनेचा वेळ, माझ्या वचन वाचनाचा वेळ, माझा रविवार बिझनेस डीलसाठी नाहीये. समजायले? माझी वैयक्तिक प्रार्थना फोनवर पैशाचं लेनदेन ह्याच्याविषयी नाहीये. माझा वचनाचा वेळ पैसे मोजण्याचा वेळ नाहीये. ज्या वेळी मी परमेश्वराला एक स्टेप खाली आणतो, पैशाला वर ठेवते. असे किती लोक आहेत की जॉब लागले तर त्यांचे तुमचं, जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करताय, तुम्हाला सुट्टी नाही, ती गोष्ट वेगळी आहे, मी त्याला फोर्स करत नाही त्या गोष्टीचा. पण तुम्हाला माहिती आहे, जर जरा धडपड केलं तुम्हाला सुट्टी मिळू शकते. तरी पण जर आपण एक्सक्यूज उडवतोय का पगार कट होईल. हालेलुया, 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 हालेलुया. भले परमेश्वर तुम्हाला वर जाण्यासाठी निवडला असेल तर तुम्ही जाणार नाही. सगळ्यात भारी उदाहरण आहे बायबलमध्ये गेहाजी. एलियन तर आलिशा झाला, आलिशा नंतर समजायले डबल अभिषेकवाला व्यक्ती आहे, त्याचा हा व्यक्ती आहे, परंतु हे कोणी झाला. हे व्यक्ती त्याच्या लाईफ मध्ये समजायले शापित झाला का? अभिषेक कमी होता, ज्ञान कमी होतं? नाही. जी गोष्ट आलिशा करू नको म्हटला, माघारी जाऊन असं म्हटलं, घरात पाहुणे लगेच मागितले म्हणे. पुष्कळ वेळा पैशाच्या पण आपला अभिषेक कमवतो. बिझनेस करा, आठवड्याचे 6 दिवस बिझनेससाठी, आठवड्याचे 6 दिवस कामासाठी, पण रविवार परमेश्वराचा. सकाळची वेळ परमेश्वराची, कौटुंबिक प्रार्थनेची वेळ परमेश्वराची, माझ्या बायबल वाचनाची वेळ परमेश्वराची. मी रविवारी कुठला क्लास पण अटेंड करत नव्हतो. कॉलेजमध्ये असताना, स्कूलमध्ये असताना ना कुठलं स्पोर्ट्सचं मॅच अटेंड केलं, ना कुठलं इव्हेंट अटेंड केलं. रविवार परमेश्वर. त्यावेळी मला जरा त्रास व्हायचा. कधी कधी पप्पाला सांगायचं नाही मी काय आहे म्हणून, असं बाहेर जायचा प्रयत्न करायचो, पण बाहेर कधी जायला मिळालंच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लेकरांना सांगायचं, टीचरला सांगा, टीचर काय म्हणतात त्याला, एक सोमवारी एक्स्ट्रा क्लास घ्या मला, रविवारी सुट्टी, रविवारी तिथे यायला पाहिजे. देवाचं वचन आहे की जे लेकरून मोठं जर चाललं पाहिजे, त्याला लहानपणी त्या मार्गात तुम्ही लहानपणापासून त्याला शिकवलंय. एज्युकेशन महत्वाचं आहे, जॉब महत्वाचं आहे, बिझनेस महत्वाचं आहे. ते कसं परमेश्वराच्या लाईफमध्ये प्रथम स्थान देईल. धनाचा लोभ, तुम्ही म्हणाल मी लोभी नाहीये. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. कसं ओळखायचं मी लोभी नाहीये? जर आज परमेश्वर मला सुचवला अकाउंटमध्ये किती आहे 20,000 काढून मंदिरात टाक, जर टाकताना त्रास होत असेल याचा अर्थ की माझ्यामध्ये पैशाचं लोभ. सरळ सरळ. हालेलुया, हालेलुया. देवावर प्रेम करते, सरळ गोष्ट. तुमचं जर एखादा व्यक्ती ऍडमिट झाला हॉस्पिटलमध्ये, आयसीयू मध्ये, डॉक्टर म्हटलं 15,000 बिल झाले, तुमच्या अकाउंटमध्ये 16,000 आहे, 15,000 बिल झाले, तर किती वेळ लागेल तुम्हाला बिल भरायला? किती वेळ लागेल? जितक्या लांब ATM आहे तेवढंच, जितक्या लांब बँक आहे तेवढंच. का? तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करताय. जर परमेश्वर माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थानावर आहे, जर मी देवावर प्रेम करतोय, तर मला कधीच त्रास नाही. देव सगळं मागत नाही सोडा कधी, परमेश्वर कधीच असं करत नाही. आणि परमेश्वर जरी केलं त्याचा अर्थ असा की देव काय कुठं मोठं ब्लेसिंग करणार म्हणून परमेश्वर काय तर मागायला लागला. अब्राहमाकडे परमेश्वर काय मागितला? वाचलाय तुम्ही? काय मागितला परमेश्वर? काय नाव आहे त्याचं? परमेश्वर काय म्हटलं? इसाक नाही म्हटलं. कायमचं काढून म्हटलं का? नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी देवाला देताना, ज्यावेळी प्रार्थनेच्या वेळेत माझ्याकडे बिझनेस करायचा अर्थ मी लोभी झालेले आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये ज्या कामासाठी तुम्ही झटा लागलाय, ज्या कामासाठी धडपड करलाय, ते काम पण हातात निघून जाईल आणि प्रार्थनेची वेळ पण निघून जाईल.
एक वेळ होती की काय एका व्यक्तीने पप्पांना पैसे घेतले होते, काय बिझनेस काय चालवता त्यावेळी, आणि त्या व्यक्तीने म्हटलं की असं तर प्रशांत माझं पैशाने सगळ्यात पहिला मी तुझं पैसे देणार आहे, काम कर, रविवारी 11 वाजता घरला आहे, सगळ्यात पहिला मी तुझं देणार आहे, नाहीतर काय मी पैसे आले कसे निघून जाते. पप्पा म्हणले, दादा म्हणले तुम्ही मला लेट केला तर चालेल 2 दिवस, किंवा मला ज्यावेळी तुमचं नेक्स्ट पैसे त्यावेळी द्या म्हटले, पण रविवारी मी देत नाही कुणाला. हालेलुया. रविवारी कुणाला देत. तुमचा रविवार नातेवाईक आहे, तुमचा रविवार तुमच्या मुलगीचा आहे, तुमचा रविवार तुमच्या वेकेशनचा आहे, तुमचा रविवार तुमच्या क्लासचा आहे, म्हणजे तुमचा रविवार तर त्या सगळ्यांचे, मग देवासाठी काय आहे? देवासाठी काय आहे? देव शुल्लक गोष्टी घेत नाही. परमेश्वर म्हणते मी जर बापाचा माझा आदर कुठे आहे, माझा रिस्पेक्ट कुठे आहे? घ्यायची समजा तिथं तर कपडे घेतला नसता, आयुष्य संघ प्रामाणिक राहिला असता, किती मोठा भविष्य झाला असता, किती किती गोष्टी त्याच्याकडे आल्या असतात. हालेलुया. हालेलुया. देवासंग प्रामाणिक राहताना थोडा त्रास होतोय, पण ते प्रामाणिकपणा आपल्याला आपल्या कुवतेच्या पलीकडे ब्लेस करतो, आपल्या स्किल क्वालिटीच्या पलीकडे, क्षमतेच्या पलीकडे ब्लेस करतो. का? आपण देवासंग प्रामाणिक राहिलो. बरं सांगतो, पैसा कमवणं वाईट नाही, कमवा. 7 दिवस रात्र कमवा, मला काय प्रॉब्लेम नाही. फक्त प्रार्थनेची वेळ पाळा, वचनाची वेळ पाळा, आणि रविवारी परमेश्वरला द्या. इथं बसलं वचन किती झालं? 1.5 तास झालं टाइम. कामावर तुम्हाला मुकादम एक्स्ट्रा तास करायला लागलो, मालक म्हणलं ओव्हर टाइम करायचे, तर तुम्ही भांडून येत नाही का? याच्या आत्ता भांडल, 3 तारखेला हप्ता आहे माझा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये ख्रिस्तामध्ये श्रम व्यर्थ, तुम्ही इतक्या उशीर बसलाय, तुमचं श्रम आहे व्यर्थ जाणार. ज्या दिवशी गरज आहे त्या दिवशी परमेश्वर आठवेल की तुम्ही तेवढा उशीर बसलाय. ज्या दिवशी तुम्हाला गरज आहे परमेश्वर तुमच्या बाजूने बसल, आणि त्या ठिकाणी परमेश्वर चमत्कार करेल. हालेलुया. हालेलुया. आपण कुटुंबाला प्रार्थना करूया. आणि गीत सुरू असताना लक्षात द्या की या 3 पॉईंट मधलं जे काही आपल्यामध्ये असेल, वासना,